उन्हाळ्यात तर नेमकं काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आले तेव्हा नेमकं काय चालू होतं आणि नेमकी तुमची मागणी काय आहे? आम्हाला एका व्यक्तीचा फोन आला होता की बनकोडे समतानगरच्या आतमध्ये एक फॅक्टरी सुरू आहे आंबा रस बनवण्याची. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण जाऊन इथे पाणी करू. जर पाणी केलं आम्ही तर आम्हाला असे दिसले की पूर्ण आंबा सडलेला आहे आणि त्याच्यावर उंदीर बसलेले होते. असे सगळ्या प्रकारचा आंबा इथून सडून हा रस बनवला जातोय आणि रसमध्ये जे काही गोष्टी मिळवल्या जातात हे सगळे ह्यांच्या अंगावर कपडे पण नव्हते, आपल्याला आता कपडे आता घातले. तर बाकीच्या गोष्टी अशा सांगायच्या की जेव्हा ते आम्हाला सांगितलं म्हणजे ते बघितल्याच्या नंतर जी परिस्थिती आम्ही फेमिली पण केलंय तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी दिसतात की हा मुलगा मुस्लिम आहे, त्याचा आधार कार्डचा फोटो आम्ही घेतलाय आणि त्यानं श्रीजीच्या नावानं पॅकेट ब्रँडिंग केले आणि पूर्ण मार्केटमध्ये विकतोय. कोपर गिरण्यामध्ये दिवसाला तो जवळजवळ 3 ड्रम बनवतोय, म्हणजे जवळ 600 लिटर. एका लिटरमध्ये 4 लोक तीन लिटर लोक पितात. हे बघा, हे ते पॅकिंग आहे आणि हिंदू पॅकिंग असल्यामुळं श्रीजीच्या नावाने हा जो लोगो आहे हा लोगो मुलं लोक सहज घेतात. कारण इथे जर मोमीन किंवा इरफान घेतला असेल तर आपण खाणार नाहीत, म्हणून ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करून यांनी ही पॅकिंग घेतली. आता ह्याच्यामध्ये जी साखर वापरली जाते त्याला मी आता इथे पकडला होता, तो इथं आला होता. आता ह्या पॅकिंग वाल्याला आम्ही विचारलं की हा राहतो कुठं, याचा नंबर द्यायला तो तयार नाहीये. आणि हा जो आंबा आणलाय हा एपिसोड कडून आंबा आणला जातोय, त्याचा आम्ही पत्ता मागितला, तो द्यायला तयार नाहीये. तर ही परिस्थिती आहे आंब्याची. आमची मागणी आहे की याला पूर्ण बॅन करावा, याच्यावर कारवाई करावी. आम्ही ऑफिसरने फोन केला, ऑफिसरने अजून तरी माणूस पाठवला नाही. मी लायसन डिपार्टमेंटला पण परवानगी फोन केला. त्यांनी सरळ सांगितलं की ते आमचं काम नाही, ते सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन बघेल ठाणा आणि आरोग्य विभाग कोपर करण्याचे त्यांनी सांगितलं राजू सिंगना. ते तेच बोलले की आमचं काम नाही, तुम्ही परवानगीवर फोन करा. याच्याकडे काहीच लायसन्स पण नाही, काहीच नाही यांच्याकडे लायसन्स बिसन काही नाही. तर कुठल्या प्रकारची फील्ड नाही, फक्त रस भांडार हीच फील्ड आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमची मागणी आहे की याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, याचं दुकान सील झालं पाहिजे कायमचं, कारण हा लोकांच्या जीवाशी खेळतोय. मॅडम मागणी माझी अशीच आहे की जेणेकरून लहान मुलावर आणि आपल्यावर काही कुठे असा अन्याय होऊ नये आणि ही छोटे छोटे असे थंडगार पिल्यानंतर लहान मुलावर खूप म्हणजे त्याच्यावरती हे होतं, कारण त्यांना उलट्या होतात, त्यांना जुलाब होतात. या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पालिकेच्या वार्ड ऑफिसर आम्ही फोन केला तरी सुद्धा तो आला नाही. तो बोलतो तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करूया नंतर. मग अशा प्रसंगाला आम्ही काय बोलावं? मग त्याच्यानंतर तुमचा नंबर आम्हाला भेटला पत्रकार म्हणून, तर तुम्हाला आम्ही लगेच फोन करून तुम्ही तातडीने आमच्याकडे आल्या आणि तुम्हाला ही परिस्थिती दाखवली आम्ही. तर हे बोलताना माझं एकच म्हणणं आहे का ह्याला तुम्ही पूर्णपणे बॅन करा, त्यांचे लायसन्स बिलकुल नाही. हे म्हणतात आमचा 3 महिन्याचा धंदा आहे, 3 महिन्यात त्यांचं 200 लिटरचं त्यांचं दूध चालू होतो आणि तुम्ही लवकर याला बंद करावा, ही आमची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार संघटनेचा संजय शिर्के पाटील ह्या नात्याने मी तुम्हाला बोलतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी.
जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.